वाटाणा पुलावा करायचा आहे म्हणून 3 वाट्या बासमती तांदूळ घेतला. 2 पाण्याने धुवून अर्धा तास भिजत टाकलेला आहे. वाटाणे घेतले, हिरवे वाटाणे मस्त. त्याच्यासाठी वाटण, हिरवं वाटणमध्ये आपल्याला बनवायचे आहे. कोथिंबीर घेतली, अद्रक घेतलं, लसूण घेतल्या, मिऱ्या घेतल्या, हिरवी विलायची, दालचिनी, मिरी आणि जिरं. याचं आपण हिरवं वाटण बनवणार आहे. आता तेल मस्त गरम करून घेतलं मी टोपात. आता जिरं टाकते, एक मोठा कांदा टाकते आणि 2 तेजपान टाकते. हिरव्या वाटणमध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या विसरून गेली, त्या पण दळायच्या आहे. आता वाटण मस्त बारीक दळून घेतलं. आपण आता कांदा गुलाबी झालेला आहे, त्याच्यात आपण वाटलेलं वाटण टाकू. आता वाटण मस्त परतलं गेलं, आपण त्याच्यात आता वाटाणे टाकू. आपण आता एकदम चिमूटभर हळद टाकू. आपण याच्यात आता तांदूळ टाकू. आता थोडा त्याच्यात गरम मसाला टाकते. तुम्हाला वाटल वाटाणे भात म्हणा, वाटाणा पुलावा म्हणा, हिरव्या वाटणचा हा वाटाणे भात, वाटाणा पुलावा, जे नाव ठेवायचं ते ठेवा. मी 3 वाट्या तांदूळ घेतलेले, त्याच्यात मी 6 वाट्या पाणी टाकणार आहे. ते बी गरम पाणी टाकायचं. आपण याच्यात आता गरम पाणी टाकू. आता चवीपुरतं मीठ टाकते आणि अर्धा लिंबूचा रस टाकते. आता 10 मिनटं मस्त झाकण ठेवून देते याच्यावर. तर झाले, आता झाकण काढून दाखवते. मी अधूनमधून 2-3 वेळा भात चाळून दिला होता. आता थोडी अजून कोथिंबीर टाकू आपण त्याच्यावर. गॅस बंद करून 5 मिनटं परत 5 मिनटं झाकण ठेवू. हे बघा, वाटाणा पुलाव म्हणा, साधा वाटाणा भात म्हणा, हे बघा किती चमचमीत आला, हिरव्या वाटणपासून बनवलेला. मी आता तुम्हाला ताटात काढून दाखवते. झाला तयार वाटाणा पुलावा, हिरव्या वाटणपासून केलेला. कशा वाटला ते कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.